हॅलो, हाय स्टुडंट, हाव आर यू? वेलकम टू माय चॅनल. आत्तापर्यंत आपण 12th स्टँडर्डमधील अकाउंटन्सीमधील 8 चॅप्टर कंप्लीट केलेले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट चॅप्टर 9 नंबरचा जो काही आहे अनालायसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट हा टॉपिक आपण स्टार्ट करणार आहोत. पण त्याही आधी अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला कुठं सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. सो लेट्स स्टार्ट. अनालायसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट टॉपिक बघण्याच्या अगोदर हा टॉपिक अतिशय आपल्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे. जरी हा ऑप्शनलला दिला असला, डेथ ऑफ पार्टनरला ऑप्शनल या टॉपिकमधील जो काही क्वेश्चन आहे किंवा प्रॉब्लेम तुम्हाला पडणार आहे तो देखील तुमच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे. कारण यापुढे TY असेल, BBA असेल, MBA असेल किंवा MCA असेल, इवन MCOM असेल, या इयरसाठी अनालायसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट हा चॅप्टर तुम्हाला दिलेला असतो. त्यामुळे बेसिक जो काही इम्पॉर्टंट पार्ट आहे तो आपल्याला आता 12th स्टँडर्ड्समध्ये त्यांनी सांगितलेला आहे. त्यामुळे चॅप्टर समजून घेणं महत्त्वाचं आहे. अनालायसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट बघत असताना सर्वात प्रथम आपण मेनिंग, ऑब्जेक्टिव्ह अँड लिमिटेशन्स थेरीचा जो काही पार्ट आहे तो कंप्लीट करणार आहोत. त्यानंतर फायनान्शियल स्टेटमेंट अनालायसिसचे जे काही टूल्स आहेत, साधनं आहेत, त्यावर देखील आपण डिस्कस करणार आहोत. आणि मेन जो काही पार्ट आहे क्वेश्चनचा, कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट म्हणजे काय, कशा पद्धतीनं त्याचा फॉर्मॅट आहे किंवा कशा पद्धतीनं आपण ते प्रिपेअर करणार आहोत. त्यानंतर कॉमन साईज स्टेटमेंट असेल, कॅश फ्लो स्टेटमेंट म्हणजे काय किंवा ते कशा पद्धतीनं प्रिपेअर करायचे यावर आपण डिस्कस करणार आहे. त्यानंतर मेनिंग, ऑब्जेक्टिव्ह अँड क्लासिफिकेशन ऑफ अकाउंटिंग रेशोज जे काही डिफरंट आहेत, कशा पद्धतीने त्याची सूत्र आहेत किंवा कशा पद्धतीने आपण ते सॉल्व्ह करणार आहोत यावर देखील डिस्कस करणार आहोत. सो आपण स्टार्टिंगला मेनिंग, ऑब्जेक्टिव्ह अँड लिमिटेशन्स काय आहेत फायनान्शियल स्टेटमेंट अनालायसिसचे यावर आपण प्रथम डिस्कस करूया. आता मेनिंग सांगायचं झालं तर अनालायसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर द फायनान्शियल स्टेटमेंट्स आर दोज विच आर प्रिपेअर्ड पिरियडिकली. Generally, at the end of financial year, all the information recorded in the books of accounts of business is summarized in financial statement. फायनान्शियल स्टेटमेंट ही जी काही आहे ती नियमितपणे तयार करणं अनिवार्यच असतं. कारण सामान्यतः व्यवहारांची जी काही संपूर्ण माहिती असते ही संपूर्ण माहिती आर्थिक वर्षाच्या शेवटी जे काही आपण खातेवही तयार करतो, जर्नल्स तयार करतो, लेजर्स प्रिपेअर करतो, याच्यामध्ये ही फायनान्शियल स्टेटमेंटचं विश्लेषण करणं गरजेचं असतं. आणि व्यावसायिकाकडून व्यवसायाची जी काही नफ्याची क्षमता असते, शोधन क्षमता असते, ज्याला आपण प्रॉफिटेबिलिटी असेल, इफिशियन्सी असेल किंवा सॉल्व्हन्सी असेल किंवा व्यवसाय संस्थेचा विस्तार असेल, याचा प्रगतीचा अंदाज बांधण्यासाठी किंवा अंदाज घेण्यासाठी, तसेच वित्तीय शक्ती आणि स्तर शोधण्यासाठी ही जी काही स्टेटमेंट्स तयार केली जातात त्यांनाच आपण फायनान्शियल स्टेटमेंट असं म्हणतो. The financial statements are prepared by the profit concern as well as non-profit concern organization. आता हे फायनान्शियल स्टेटमेंट कोणकोणत्या संस्थांसाठी ॲक्च्युली प्रिपेअर केली जातात तर आपण प्रॉफिट कमवणाऱ्या संस्थांचं फायनान्शियल स्टेटमेंट कशा पद्धतीनं तयार करतो किंवा नॉन प्रॉफिट कन्सर्न ज्या नफ्यासाठीच प्रेरित झालेल्या नसतात अशा संस्थांसाठी फायनान्शियल स्टेटमेंट कशा पद्धतीनं प्रिपेअर करायचं हे आपण दोन्ही शिकलेलो आहोत. म्हणजे पार्टनरशिप फर्ममध्ये आपण फायनल अकाउंट्स कशा पद्धतीने प्रिपेअर केलेले आहेत आणि नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये फायनान्शियल स्टेटमेंट्स कशा पद्धतीने प्रिपेअर केलेले आहेत हे देखील आपण स्टडी केलेलं आहे. त्यामुळे हे फायनान्शियल स्टेटमेंट तयार करण्यासाठी किंवा कोणकोणत्या संस्थांसाठी ते तयार केलं जातं तर प्रॉफिट कन्सर्न असो किंवा नॉन प्रॉफिट कन्सर्न असो, या दोन्ही ऑर्गनायझेशनसाठी काय केलं जातं तर हे फायनान्शियल स्टेटमेंट्स प्रिपेअर केली जात असतात. त्यामुळं वित्तीय विवरणांची जी काही मुख्य टूल्स आहेत हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. देअर आर 2 इम्पॉर्टंट फायनान्शियल स्टेटमेंट. काय सांगितलेलं आहे लक्षात घ्या. देअर आर 2 इम्पॉर्टंट फायनान्शियल स्टेटमेंट. देअर आर 2 इम्पॉर्टंट फायनान्शियल स्टेटमेंट्स. मग याच्यामध्ये कोणकोणते महत्त्वाचे 2 फायनान्शियल स्टेटमेंट आहेत तर फर्स्ट म्हणजे बॅलन्स शीट और त्यालाच आपण अपोजिशन स्टेटमेंट असं म्हणतो. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट त्यालाच आपण ॲन इन्कम स्टेटमेंट असं देखील म्हणतो. हे फायनान्शियल स्टेटमेंटचे विश्लेषण जे काही आहे हे विश्लेषण 2 पैलूमध्ये असलेले आपल्याला दिसून येतात.
ते कोणते? तर अनालिसिस ऑफ डाटा इट प्रोव्हाइड्स मेथॉडिकल क्लासिफिकेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. हे जे काय अनालिसिस आहे, अनालिसिसची जी काही इन्फॉर्मेशन आहे, डाटा आहे, हा वित्तीय विवरणांच्या माहितीचं जे काही वर्गीकरण आहे, हे वर्गीकरण पद्धतशीरपणे सादर केलं जातं याच्यामध्ये. आणि त्यानंतर इंटरप्रिटेशन ऑफ डाटा केला जातो की इट मीन्स एक्सप्लेनेशन ऑफ मिनिंग अँड सिग्निफिकन्स ऑफ डाटा. माहितीचं जे काही पृथक्करण आहे, या पृथक्करणाचा अर्थ आणि महत्त्वाचं स्पष्टीकरण केलं जातं. आणि यावरील दोन पैलू जे काही आहेत, हे पैलू एक दुसऱ्याला पूरक असलेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे अशा फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ अनालायसिसचं जे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत, हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. The financial statements are the source of information to various users, for example shareholders, investors, suppliers, government, etc. The main objectives of financial statements are as follows. आता उद्देश किंवा फायनान्शियल स्टेटमेंट हे वित्तीय माहितीचे स्रोत असून या माहितीचा भागधारक असेल, गुंतवणूकदार असेल किंवा कामगार पुरवठा वर्ग असेल, मक्तेदार असेल किंवा कर अधिकारी असेल, या विविध लोकांना या फायनान्शियल स्टेटमेंटचा काय होत असतो तर उपयोग होत असतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे टू हेल्प इन प्लॅनिंग करण्यासाठी याचा उपयोग होत असतो. त्यानंतर व्यवसायाला उत्पन्नाचा अंदाज लावण्यासाठी हे फायनान्शियल स्टेटमेंट मदत करत असतं. गुंतवणूकदारांना गुंतवणुकीबाबत योग्य निर्णय घेण्यासाठी हेच फायनान्शियल स्टेटमेंट मदत करत असतात. व्यवसायातील व्यवस्थापनाला असेल, हे आपल्या व्यवसायाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी या फायनान्शियल स्टेटमेंटचा अनालिसिसचा फायदा होत असतो. आणि या फायनान्शियल स्टेटमेंट्समुळं आर्थिक जी काही सहसाधने आहेत, या आर्थिक सहसाधनांची माहिती प्रदान करण्यासाठी देखील मदत होत असते. त्यानंतर व्यावसायिक कृतीशिवाय निव्वळ सहसाधनामध्ये बदल करण्यासाठी महत्त्वाची माहिती पुरवण्याचे काम हे फायनान्शियल स्टेटमेंट करत असतात. आणि त्यानंतर वित्तीय विवरणांचा वापर, जसं आपण फायनान्शियल स्टेटमेंटचा यूज कशा पद्धतीनं करतो तर यूज हा करणाऱ्या पक्षांना किंवा करणाऱ्या ज्या काही पार्टीज आहेत, ह्या व्यवसायाशी संबंधित माहिती नीटपणे, क्लिअरपणे, पूर्णपणे उघड करण्यासाठी त्याची मदत होत असते. आणि या फायनान्शियल स्टेटमेंटमुळे बिझनेसची जी काही वित्तीय कामगिरी आहे किंवा वित्तीय स्थितीमध्ये होणारे जे काही वेगवेगळे चेंजेस आहेत, या चेंजेसचे वित्तीय विवरणांचा म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंटचा वापर करणाऱ्या पक्षांना आर्थिक निर्णय घेण्यासाठी नक्की त्याचा उपयोग होत असतो. आता फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ अनालिसिसचे काही आपण ऑब्जेक्टिव्ह बघितले असले तरी काही लिमिटेशन्स देखील त्याच्यावरती पडलेले आपल्याला दिसून येतात. फायनान्शियल स्टेटमेंट इज अ पॉवरफुल मेकॅनिझम विच हेल्प्स इन असर्टेनिंग द स्ट्रेंथ अँड वीकनेस इन द ऑपरेशन्स अँड फायनान्शियल पोझिशन ऑफ एन एंटरप्राइज. Analysis of financial statements depends upon the data and information supplied by the financial statement about the economic result and financial position of the business. The main limitations of the analysis of financial statements are: व्यवसायाची जी काय वित्तीय स्थिती आहे, या स्थितीची शक्ती असेल, स्ट्रेंथ असेल किंवा कमजोरी असेल, कमतरता असेल किंवा कृतीची पडताळणी असेल, ही करण्यासाठी वित्तीय विवरणे, ज्याला आपण फायनान्शियल स्टेटमेंट म्हणतो, ही फायनान्शियल स्टेटमेंट एक सक्षम यंत्रणा म्हणून बघत असतो किंवा एक सक्षम यंत्रणा ती असते. आणि व्यवसायाच्या वित्तीय विवरणाचे जे काही विश्लेषण आहे, ज्याला आपण फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ अनालायसिस म्हणतो, हे अनालायसिस व्यवसायाच्या वित्तीय विवरणात व्यवसायाचे आर्थिक निर्णय असतील किंवा वित्तीय परिस्थितीच्या माहितीवर हे काय असतात तर डिपेंड असलेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे या फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ अनालायसिसला काही मर्यादा पडलेल्या आपल्याला दिसून येतात. पहिले लिमिटेशन्स जी काय आहे ती म्हणजे क्वालिटेटिव्ह इन्फॉर्मेशन आर इग्नोर्ड. अपूर्ण आणि अचूक माहिती जी काही आहे, ही फायनान्शियल स्टेटमेंट फक्त अंतिम अहवाल दाखवते. काय करते तर फक्त फायनान्शियल अंतिम जो काही अहवाल आहे तो दर्शवत असते. अचूक प्रॉफिट अँड लॉस असेल किंवा वित्तीय स्थिती ही स्टेटमेंट बंद केल्यानंतरच व्यावसायिकाला माहिती पडत असतात. आणि म्हणून फायनान्शियल स्टेटमेंटमधून मिळणारी जी काही इन्फॉर्मेशन आहे ही परिपूर्ण आणि अचूक असेलच असे सांगता येत नाही. सेकंड लिमिटेशन आहे तो म्हणजे हिस्टॉरिकल कॉस्ट, ज्याला आपण ऐतिहासिक माहिती असं म्हणतो. वित्तीय विवरणाकडून पुरवली गेलेली जी काही माहिती आहे ही ऐतिहासिक स्वरूपाची असते, कारण ही माहिती ऐतिहासिक किमती आणि असेटच्या पुस्तकी मूल्याच्या आधारावर तयार केलेली असते. त्यामुळे ही इन्फॉर्मेशन किंमत पातळीत झालेले जे काही चेंजेस आहेत हे चेंजेस लक्षात घेत नाहीत. तिसरा जो काही लिमिटेशन आहे तो म्हणजे बेस्ड ऑन अकाउंटिंग कन्सेप्ट्स अँड कन्व्हेन्शन्स.
लेखांकीय संकल्पना आणि परंपरेवर आधारित असलेली ही इन्फॉर्मेशन असते किंवा फायनान्शियल स्टेटमेंट असलेले दिसतात. फायनान्शियल स्टेटमेंट हे लेखांकीय संकल्पना आणि परंपरेच्या आधारावर तयार केली जातात. त्यामुळे त्यांचा अर्थ असा लावला जातो की ही स्टेटमेंट सत्यतेपासून किंवा सत्यापासून खूप दूर असलेली दिसतात आणि फायनान्शियल स्टेटमेंटचा किंवा ॲनालायसिसचा जास्त उपयोग या ठिकाणी केला जात नाही. नेक्स्ट लिमिटेशन आहे ते म्हणजे वैयक्तिक निर्णयाचा प्रभाव, ज्याला आपण इन्फ्लुएन्स्ड बाय पर्सनल जजमेंट असं म्हणतो. आता व्यवसायाचे वैयक्तिक निर्णय हे जे काही आहेत हे निर्णय फायनान्शियल स्टेटमेंटच्या निष्कर्षांना प्रभावित करत असतात आणि अशा अनेक बाबी असतात की जे लेखापाल ठरवित असतात. उदाहरण सांगायचं झालं तर डेप्रिसिएशन असेल किंवा स्टॉकचं मूल्यांकन असेल, व्हॅल्यू असेल किंवा आस्थागत खर्च ठरवणे असेल, असे विविध जे काही एक्सपेन्स किंवा डेफर्ड एक्सपेन्सेस असतील अशांचा समावेश या फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये निष्कर्षांना केलेला आपल्याला दिसतो. नेक्स्ट लिमिटेशन आहे तो म्हणजे बीइंग अनकम्पॅरेबल, अतुलनीय अस्तित्व या फायनान्शियल स्टेटमेंटचं असलेलं दिसतं आपल्याला. आता वित्तीय विवरण हे अतुलनीय तयार करण्यासाठी विवरण तयार करण्याच्या तारखेमध्ये केलेला जो काही बदल आहे, व्यवसायाचे स्वरूप आहे आणि लेखांकनाच्या ज्या काही पद्धती आहेत, यामुळे वित्तीय विवरण ज्याला आपण फायनान्शियल स्टेटमेंट म्हणतो हे अतुलनीय करण्यासाठी त्याच्यामध्ये मर्यादा पडत असतात. नेक्स्ट जो काही आहे तो म्हणजे स्टॅटिक स्टेटमेंट, ज्याला आपण स्थिर विवरणपत्र असं म्हणतो. आता वित्तीय विवरणाचं स्वरूप हे काय असतं, मुळात तर स्थिर असलेलं आपल्याला दिसतं. ते व्यवसायाची परिपूर्ण दर्शवितात, पण ही विवरणे ही आकडेवारी कोठून आलेली आहे याची प्रक्रिया सादर मात्र या फायनान्शियल स्टेटमेंटमधून करता येत नाही. त्यामुळे त्याच्यावरती मर्यादा पडलेल्या दिसतात. नेक्स्ट अफेक्टेड बाय विंडो ड्रेसिंग, आकर्षक मांडणीचा परिणाम फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये दिसून येतो की काही वेळेला व्यवस्थापन हे वित्तीय विवरणातून दिखाऊ चित्र प्रदर्शित करताना दिसतात आणि यामुळे व्यवसायाचा उत्तम नफा दाखवण्यासाठी विक्रीमध्ये वाढ असेल, संवरण स्कंदाचे अधिमूल्य म्हणजे स्टॉक व्हॅल्युएशन असेल आणि वर्षाअखेरचे जे काही परचेस आहे हे दाखवले जात नाहीत आणि यालाच आकर्षक मांडणीचा परिणाम असं देखील म्हणता येईल. त्यामुळे वरील सर्व मर्यादामुळे फायनान्शियल स्टेटमेंट अनालायसिस ही व्यवसायाची खरी आर्थिक शक्ती असेल किंवा दुर्बलता असेल ही मिळवता येत नाही आणि या सर्व मर्यादांचा विचार करून व्यवसायाच्या वित्तीय विवरण विश्लेषणाच्या आधारे व्यवसायाबाबतचे निर्णय घेतले जातात किंवा निर्णय घ्यावे लागतात. आता प्रॉफिट कन्सर्न असेल किंवा नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न असेल, याच्यामध्ये आपण फायनान्शियल स्टेटमेंट कशा पद्धतीने प्रिपेअर केलेले आहे ते आपल्याला माहिती आहे. त्याच्यामध्ये बॅलन्स शीट प्रिपेअर करत असताना आपण टी या आकाराने बॅलन्स शीट प्रिपेअर करत होतो. मात्र या चॅप्टरमध्ये म्हणजे ॲनालायसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये आपण बॅलन्स शीट जी काही प्रिपेअर करणार आहोत ती व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये प्रिपेअर करून घेणार आहोत. त्यामुळे हा फॉर्मॅट कशा पद्धतीने हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे फॉर्मॅट कशा पद्धतीनं आहे हे आपण थोड्याफार प्रमाणात डिस्कस करणार आहोत. अनालायसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये द बॅलन्स शीट नीड टू बी अरेंज्ड इन व्हर्टिकल फॉर्मॅट विच इज सुटेबल फॉर फर्दर अनालिसिस फॉर्मॅट इज गिवन बिलो. कशा पद्धतीने व्हर्टिकल फॉर्मॅटचा जो काही फॉर्मॅट आहे तो आपण ओरली बघणार आहोत. आता सर्वात पहिल्यांदा तुम्हाला ज्या बिझनेसचं नेम दिलेलं आहे, कंपनीचं नेम दिलेलं आहे, त्या कंपनीचं नेम येणार आहे. बॅलन्स शीट ॲज ऑनच्या इयरचं तुम्हाला सांगितलेलं आहे ते इयर या ठिकाणी फ्लॅश करावं लागणार आहे. आता नेहमी पद्धतीनं आपण बॅलन्स शीटचा टी आकाराप्रमाणे आपण बॅलन्स शीट प्रिपेअर करत होतो, मात्र या चॅप्टरमध्ये व्हर्टिकल बॅलन्स शीट कशा पद्धतीने असणार आहे बघा. फर्स्ट कॉलम तुमचा पर्टिक्युलरचा असणार आहे, सेकंड अमाऊंट अँड थर्ड अमाऊंट रुपीजचा असणार आहे. फर्स्ट जो काही पॉईंट आहे याच्यामध्ये सोर्सेस ऑफ फंड्स, दोन फंड्स याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे. फर्स्ट म्हणजे सोर्सेस ऑफ फंड्स अँड सेकंड म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ फंड्स. आता सोर्सेस ऑफ फंड्समध्ये कोणकोणते पॉईंट्स इन्क्लूड होत आहेत ते लक्षात घ्या. तर ऑनर्स फंड और त्यालाच आपण शेअर होल्डर्स फंड असं म्हणणार आहोत आणि या फंडमध्ये जे काही पॉईंट इन्क्लूड होणार आहेत ते बघा. तर शेअर कॅपिटल, इक्विटी शेअर कॅपिटल, प्रेफरन्स शेअर कॅपिटल. आता हे जे काही पॉईंट आहेत हे आपल्या ओळखीचे असलेले आपल्याला दिसून येतात, कारण
टी या आकाराच्या बॅलन्स शीटमध्ये आपण हे लायबिलिटी साईडला काय करत होतो, फंड सर्व लिहित होतो. त्यानंतर ॲड काय केलेलं आहे, रिझर्व्ह अँड सरप्लस, त्याच्यामध्ये P&L असेल, जनरल रिझर्व्ह असेल किंवा सिक्युरिटीज प्रीमियम असेल. आता हे सर्व पॉईंट आपल्याला माहिती आहे की टी आकाराच्या बॅलन्स शीटमध्ये आपण लायबिलिटी साईडला पोस्टिंग करत होतो. मात्र व्हर्टिकल बॅलन्स शीटमध्ये सोर्सेस ऑफ फंड्समध्ये हे पॉईंट्स काय केलेले आहेत, सर्व इन्क्लूड केलेले आहेत. त्यानंतर लेस काय सांगितलेलं आहे, तर फिक्टिशियस असेट त्यांनी लेस सांगितलेले आहेत. आणि जो काय बॅलन्स आउटरला येणार आहे त्याला नेम काय सांगितलेलं आहे, तर नेटवर्थ ऑर ऑनर्स फंड. आणि आलेल्या बॅलन्समध्ये बॉरोड ऑफ फंड्स, मग त्याच्यामध्ये बॉरोड फंड्स म्हणजे काय, तर आपण इतरांकडून जे काही कर्ज घेतलेलं आहे, मग बँक लोन असेल किंवा डिबेंचर्स असतील, हे जर क्वेश्चनमध्ये गिवन केलं असेल तर त्याच्या फिगर्स तुम्हाला त्या ठिकाणी पोस्टिंग करून घ्याव्या लागणार आहेत, लिहून घ्यावं लागणार आहे. आणि जो काय बॅलन्स येणार आहे तो आउटरला घेऊन त्याला नेम काय दिलं जाणार आहे, तर टोटल फंड अवेलेबल असं नेम देणार. त्यानंतर सोर्सेस ऑफ फंडमधील सेकंड जो काही फंड आहे तो म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ फंड्स. मग ॲप्लिकेशन ऑफ फंड्समध्ये कोणकोणते पॉईंट्स येतात, तर फिक्स्ड असेट. आता आपल्याला ह्या सगळ्या असेट्स ओळखीचे आहेत की आपण टी आकाराच्या बॅलन्स शीटमध्ये असेट साईडला ऑल असेट्स आपण काय करत होतो, लिहून घेत होतो. मात्र यामध्ये पर्टिक्युलरली तुम्हाला सेपरेशन दिलेलं आहे की फिक्स्ड असेट नक्की कोणते आहेत, तर लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर, व्हेकल्स, यामधल्या ज्या काही असेट आहेत त्या फिक्स्ड असेटच्या कॉलममध्ये आपल्याला लिहून घ्याव्या लागणार आहेत. आणि इनरला जो काही बॅलन्स आलेला आहे त्याच्यामध्ये त्यानंतर इन्व्हेस्टमेंट जर दिली असेल तर इन्व्हेस्टमेंट ॲड करून तो बॅलन्स आपल्याला आउटरला घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर वर्किंग कॅपिटल आपल्याला पोस्टिंग करून घ्यायचं आहे. आता वर्किंग कॅपिटल म्हणजे काय, तर खेळते भांडवल. कशा पद्धतीनं ते कॅल्क्युलेट होतं, तर करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. आणि मग जो काही आउटरला बॅलन्स येणार आहे त्याला आपण वर्किंग कॅपिटल असं म्हणणार आहोत. आता वर्किंग कॅपिटलमध्ये प्रथम आपण करंट असेट्स कोणकोणते आहेत आपल्याला माहिती आहे, तर क्विक असेट्स, कॅश, बँक, त्यानंतर डेटर्स, बिल्स रिसिवेबल, टोटल क्विक असेट्स किंवा नॉन क्विक असेट्स, स्टॉक, प्रीपेड एक्सपेन्सेस अँड ॲडव्हान्सेस. आणि या सर्व पॉईंट्सची काय करायचे, टोटल आपल्याला आउटरला घ्यायचे. कोणत्या, तर करंट असेटचे. टोटल क्विक असेट्सची टोटल आपल्याला आउटरला घेतल्यानंतर त्याच्यामध्ये नॉन क्विक असेट्स काय करायचे आहेत, ॲड करून घ्यायचे आहेत. मग त्याच्यामध्ये स्टॉक असतील, प्रीपेड असेट असतील, ॲडव्हान्सेस असतील आणि त्या सर्वांचा बॅलन्स त्यानंतर आउटरला घ्यायचा आहे. टोटल नॉन क्विक असेट म्हणून त्याला नेम आपण देणार आहोत. आणि त्यानंतर टोटल करंट असेट जो काही बॅलन्स येणार आहे त्याला आपण नाव देणार आहोत की टोटल करंट असेट कसे आले, तर क्विक प्लस नॉन क्विक असेट्स. आणि त्याच्यानंतर लेस आपण कोणते पॉईंट्स करणार आहोत, तर करंट लायबिलिटी. कारण वर्किंग कॅपिटल आपल्याला काढून घ्यायचं आहे त्याच्यासाठी करंट असेट सर्वात पहिल्यांदा आपल्याला पोस्टिंग करून घ्यावे लागणार आहेत. करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. आत्तापर्यंत आपण करंट असेट्स बघितल्या कोणकोणते आहेत. त्यानंतर करंट लायबिलिटी आपल्याला माहिती आहे टी आकाराच्या बॅलन्स शीटमध्ये आपण लायबिलिटी साईडला सर्व लायबिलिटी लिहून घेत होतो. मात्र व्हर्टिकल बॅलन्स शीटमध्ये बघा कशा पद्धतीने आपण लिहिणार आहोत. तर करंट लायबिलिटीमध्ये क्विक लायबिलिटी, त्याच्यामध्ये क्रेडिटर्स, आउटसाईड एक्सपेन्सेस, बिल्स पेबल, टोटल करंट लायबिलिटी त्याचा बॅलन्स आपण आउटरला घेणार आहोत. आणि त्याच्यामध्ये नॉन क्विक लायबिलिटी इन्क्लूड करणार आहोत. मग नॉन क्विक लायबिलिटी कोणत्या असतात, तर बँक ओव्हरड्राफ्ट. मग त्याच्यामध्ये ॲड करून जो काही बॅलन्स येणार आहे त्याला आपण नाव देणार आहे टोटल करंट लायबिलिटीज. आणि मग वर्किंग कॅपिटलचा बॅलन्स आपण आउटरला घेणार आहोत. बघा ब्रॅकेटमध्ये तुम्हाला दिलेला आहे करंट असेट्स मायनस करंट लायबिलिटीज. आणि फायनली जो काय बॅलन्स राहणार आहे त्याला आपण नाव काय देणार आहे, तर टोटल फंड्स एम्प्लॉयड किंवा अप्लाइड. अशा पद्धतीने व्हर्टिकल बॅलन्स शीटचा फॉर्मॅट आपण बघितलेला आहे. त्यानंतर सेकंड जो काही पार्ट आहे तो म्हणजे इन्कम स्टेटमेंट. हे देखील इन्कम स्टेटमेंट आपल्याला माहिती आहे की नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये आपण टी आकार आणि इन्कम स्टेटमेंट्स प्रिपेअर केलेले आहेत. द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नीड टू बी अरेंज्ड इन व्हर्टिकल फॉर्मॅट विच इज सुटेबल फॉर फर्दर अनालिसिस. इट इज ऑल्सो कॉल्ड एज व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंट. इट्स फॉर्मॅट इज गिवन बिलो. आणि ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला इन्कम स्टेटमेंट जे काही प्रिपेअर करायचं आहे ते देखील व्हर्टिकल फॉर्मॅटप्रमाणे प्रिपेअर करून घेणार आहोत. त्याचा देखील फॉर्मॅट आपण लगेच पाहणार आहोत. आता इन्कम स्टेटमेंट प्रिपेअर करत असताना हे व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये कशा पद्धतीने प्रिपेअर करणार आहोत. याच्यामध्ये जी कंपनी बिझनेस जे काही नेम दिलेला आहे क्वेश्चनमध्ये ते सुरुवातीला येईल. व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंट फॉर द इयर एंडेड. ज्या इयरचं तुम्हाला सांगितलेलं आहे ते इयर फ्लॅश करावं लागणार आहे. कॉलम्स बघा, फर्स्ट कॉलम पर्टिक्युलर, सेकंड दोन्ही कॉलम हे अमाऊंटचे असणार आहेत. आता इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये प्रिपेअर करत असताना हे टी आकाराने प्रिपेअर केलेलं आहे. फर्स्ट कॉलम तुमचा
एक्सपेंडिचरचं असणार आहे रुपीज आणि त्यानंतर सेकंड कॉलम जो काही होता तो इन्कम रुपीज अशा पद्धतीने आपण लिहित होतो. मात्र व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंटमध्ये फर्स्ट कॉलम तुमचा पर्टिक्युलरचा असणार आहे, पण त्याच्यामध्ये इन्कम पॉईंट सर्वात पहिल्यांदा येणार आहे. बघा इन्कममध्ये कोणकोणते इन्क्लूड पॉईंट झाले तर सेल्स रिटर्न जर दिले असतील तर सेल्समधून तुम्हाला सेल्स रिटर्न करून घ्यावे लागतील इनर कॉलममध्ये, आणि जो काय बॅलन्स आउटरला येणार आहे त्याला नेट सेल्स आपल्याला दर्शवून घ्यावं लागणार आहे, आणि त्याच्यामधून लेस कॉस्ट ऑफ गुड सोल्ड करावे लागणार आहेत. आता कॉस्ट ऑफ गुड सोल्डमध्ये कोणकोणते पॉईंट्स इन्क्लूड होत आहेत तर ओपनिंग स्टॉक, परचेस, त्याच्यामध्ये ॲड परचेसेस, वेजेस, कॅरेज इनवर्ड, डायरेक्ट एक्सपेन्सेस, हे सर्व पॉईंट्स आपण टी आकाराच्या जो काही आपण फॉर्मॅट प्रिपेअर करून घेत होतो त्याच्यामध्ये डेबिट साईडला काय करत होतो आपण हे सर्व पॉईंट ट्रेडिंग अकाउंटच्या लिहून घेत होतो. मात्र व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंटमध्ये हे सर्व पॉईंट ओपनिंग स्टॉकमध्ये इन्क्लूड होत आहेत, ते पॉईंट आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत, आणि जो काय बॅलन्स आउटरला येणार आहे त्याच्यामधून क्लोजिंग स्टॉक हा लेस करून घ्यायचा आहे, आणि क्लोजिंग स्टॉक लेस करून झाल्यानंतर जो काही बॅलन्स आउटरला राहणार आहे त्याला आपण ग्रॉस प्रॉफिट नेट सेल्स मायनस नेट कॉस्ट ऑफ गुड सोल्ड अशा पद्धतीनं आपण ते लिहिणार आहोत. नेट कॉस्ट ऑफ गुड सोल्ड अशा पद्धतीनं त्याला नाव देणार आहोत, आणि त्यानंतर ग्रॉस प्रॉफिट नेट सेल्स मायनस नेट कॉस्ट ऑफ गुड सोल्ड हा पॉईंट येईल. त्याच्यामधून लेस तुम्हाला ऑपरेटिंग एक्सपेन्सेस करून घ्यावे लागणार आहेत. मग ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कोणकोणते आहेत जे आपण P&L अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग करून घेत होतो की ऑपरेटिंग एक्सपेन्सेस हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, फायनान्स एक्सपेन्सेस, सेलिंग एक्सपेन्सेस, आणि टोटल तुमची आउटरला येणार आहे की टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, आणि त्यानंतर ऑपरेटिंग प्रॉफिट तुमचा कसा होणार आहे तर ग्रॉस प्रॉफिट मायनस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, आणि आलेल्या आउटरच्या बॅलन्समध्ये तुम्हाला ॲड काय करून घ्यावं लागणार आहे तर नॉन ऑपरेटिंग इन्कम, आणि त्याच्यामधून लेस परत नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस हे लेस करून घ्यावे लागणार आहेत, आणि जो काय बॅलन्स आउटरला येणार आहे त्याला नेम काय देणार आहे तर नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स, आणि त्यानंतर त्याच्यामधून लेस टॅक्स चार्ज ऑन नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स काय करावं लागणार आहे लेस करून घ्यावं लागणार आहे, आणि फायनली जे काही आन्सर येणार आहे त्याला आपण नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स या पद्धतीनं नेम देणार आहोत. आय होप की आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण फायनान्शियल स्टेटमेंट, ॲनालायसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंटचं मिनिंग असेल, ऑब्जेक्टिव्ह, लिमिटेशन्स, ह्या सर्व थेरी पार्टवर आपण डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर व्हर्टिकल बॅलन्स शीट ऑफ फॉर्मॅट कशा पद्धतीनं आहे किंवा व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंटचा फॉर्मॅट कशा पद्धतीनं आहे यावर आपण डिस्कस केलेलं आहे. नेक्स्ट पार्टमध्ये आपण टूल्स फॉर फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालायसिस काय आहेत, मग त्याच्यामध्ये कंपॅरेटिव्ह फायनान्शियल स्टेटमेंट कशा पद्धतीने प्रिपेअर करणार आहोत, कॉमन साईज स्टेटमेंट असेल किंवा कॅश फ्लो ॲनालायसिस असेल, याचं मेनिंग असेल, ऑब्जेक्टिव्ह असेल किंवा फॉर्मॅट कशा पद्धतीने आपण ते प्रिपेअर करून घेणार आहोत क्वेश्चनमध्ये गिवन केलं असेल तर यावर डिस्कस करणार आहोत. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा.